बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या छबू नागरेसह 11 जणांना अटक केल्यानंतर आता या बनावट रॅकेटचे नवनवे खुलासे समोर येऊ लागलेत। घोटाळेबाज नागरेचा अड्डा शोधून काढण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। राष्ट्रवादीचा पदाधिकारी असणारा छबू नागरे तब्बल 200 कोटींच्या छपाईचं टार्गेट ठेवून ही कामं करत होता अशी माहिती आता धक्कादायक माहिती समोर येते। मात्र नागरेचे काळे मनसुबे पूर्ण होण्याच्या आतच 85 कोटींची डील होत असतानाच नागरेच्या मुसक्या आवळल्या गेलेल्या आहेत। बनावट नोटा टार्गेट मार्केटमध्ये आणण्यासाठी नागरे आपल्या एक्सिस मायक्रो फायनान्स पतसंस्थेचा वापर करायचा असा संशय आहे। दरम्यान नागरेचा देशद्रोहाचा खटला त्याच्यावर दाखल होण्याची दाट शक्यता सध्या व्यक्त केली जाते। दरम्यान छबू नागरेच्या ज्या मायक्रो फायनान्स पतसंस्थेवरती सध्या संशयाची सुई आहे त्याचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी सागर वैद्यने। बनावट नोटा बाजारात आणण्यासाठी छबू नागरे या मायक्रो फायनान्स कंपनीचा वापर करायचा अशा पद्धतीची संशय जो आहे तो पोलिसांना आहे। आपण बघू शकतो की ऍक्सिस मायक्रो फायनान्स कंपनी आहे खुटवड नगर, जिथे छबू नागरेंचा राजकीय प्रस्ताव होतं, जिथून ते महापालिकेची निवडणूकही लढलेले होते, त्या ठिकाणी हे मायक्रो फायनान्स कंपनी आहे। आपण इथल्या डायरेक्टर ऑफ बॉडी जी आहे, डायरेक्टर बॉडी, त्याच्यात बघू शकतो की चेअरमन आहेत छबू नागरे या सोसायटीचे, आणि इथून साधारणतः 600 लोक याचे सभासद आहेत ज्यांना छोटी कर्ज दिली गेलेली आहेत। अनेकांचे बचत खाते या ठिकाणी सुरू आहे आणि या पतसंस्थेच्या माध्यमातून हे पैसे बाजारात आणले गेले का असा पोलिसांना संशय, ज्याचा तपास आता बँका उघडल्यानंतर आज आणि उद्या होणार आहे। आपण बघू शकतो की राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत छबू नागरे यांचा फोटो आहे। त्या काळात ते युवकचे अध्यक्ष होते नाशिक शहराचे, आणि त्याच्यामुळे एक मोठं राजकीय प्रश्न राष्ट्रवादीचं त्या काळात हे मानले जायचे, आणि त्याच्यामुळे साहजिकच असं म्हटलं जातं की राजकीय अभय असल्यामुळे त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई झाली नाही। जे काही संशय या निमित्तानं या बँकेवर निर्माण झाले त्याच्या संबंधात बोलण्यासाठी आता माझ्यासोबत बँकेचे अध्यक्ष आहेत। मॅडम, मला सांगा की अनेक प्रकारच्या संशय या पतसंस्थेबद्दलही व्यक्त केली जाते, आपले काय म्हणणे आहे? सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी माझ्या सर्व खातेदारांचे आधी आभार मानेल की त्यांनी अशा परिस्थितीत सुद्धा बँकेची बाजू जमेची धरून ठेवली, आणि बँकेवरचा त्यांचा विश्वास आजही कायम ठेवलेला आहे। कुठल्याही प्रकारच्या विड्रॉल सुरू झालेले नाही। खरं तर मीडियाकडनं आम्हाला अशी अपेक्षाच नाहीये की कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता एखादी व्यक्ती अनेक संस्थेवर पद उपभोगत असते, याचा अर्थ असा नाही होत की तिने केलेल्या कुठल्याही कृत्याचा जोपर्यंत कोर्ट त्यांना आरोपी म्हणून सिद्ध करत नाही तोपर्यंत त्याचा अशा पद्धतीनं गैरवापर करून जर समाजामध्ये संभ्रम निर्माण करत असतील, आणि कुठल्याही आर्थिक संस्था ही विश्वासावर उभी राहिलेली असते, जेव्हा मीडियाच्या माध्यमातून अशा बातम्या दिल्या जातात त्यामुळे एक प्रकारे अचानक अटॅक केला जातो की जी काही माझ्याकडे ठेवी होत्या त्या ठेवी मी काही जपून तर नाही ठेवणार आहे, ते मी कर्जाच्या रूपामध्ये रोटेट केलेल्या होत्या, आणि कर्जाच्या मर्यादा जर पुढे संपणार असतील 12 महिन्यानंतर तर लगेच काही कोणी कर्ज भरणार नाही। जेव्हा सगळे डिपॉझिटर एकाच दिवशी माझ्याकडे कर्ज म्हणजे पैसे मागायला येतील त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो। मला एक सांगा की पोलिसांचा असा संशय आहे की बनावट नोटा मार्केटमध्ये आणण्यासाठी या पतसंस्थेचा वापर केला गेला असू शकतो, आपलं याच्यावर काय स्पष्टीकरण आहे? याच्यावर मी एवढंच म्हणेल की हा संशय 100% चुकीचा आहे। जर तसं असतं तर माझ्या बँकेची चौकशी झालेली होती, मला चावीच मिळाली नसते, किंवा मी 3 दिवसापासून जे कामकाज एकदम सुरळीत चाललेलं आहे माझ्या कामकाजावर कुठेतरी परिणाम झाला असता ना। ही संस्था छबू नागरे हे फक्त चेअरमन आहे, याचा अर्थ असा नाही होत की छबू नागरेंना सगळे अधिकार दिलेले संस्था चालवायचे। संस्था चालवण्याचे अधिकार हे सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि सगळ्या प्रकारच्या खातेदारांना असतो, आणि जे काही प्रशासन चालवणारे अधिकारी असतात त्यांना हा अधिकार असतो। आपण बघू शकतोय की ही नागरेंच्या पतसंस्थेच्या मॅनेजर होत्या, ज्या म्हणताय की या प्रकरणाशी या पतसंस्थेचा कुठलाही संबंध नाही, अशा पद्धतीच्या नोटा बदलण्यासाठी या पतसंस्थेचा कुठलाही वापर केला गेला नाही। अर्थातच पोलीस तपास अजूनही सुरू आहे आणि या संदर्भातलं जे काही सत्य आहे ते येणाऱ्या काळामध्ये समोर येईल, परंतु सध्या तरी छबू नागरे, रामराव पाटील पांगारकर यासह 11 जणांवर पोलिसांनी राष्ट्रद्रोहाचा आरोप जो आहे तो दाखल केला आहे। त्याच्यामुळे निश्चितच हे प्रकरण येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण राज्यासाठी आणि देशासाठी लक्ष वेधून घेणारं ठरेल। कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।